सगळं मोटिवेशनचं काम तेव्हा चालू होतं जेव्हा घेणारा त्याच्यावरती काम करतो. द बेस्ट युनिव्हर्सिटी टू लर्न द बिझनेस इज टू डू बिझनेस. जेव्हा मी मोटिवेशनल व्हिडिओज बघतो, स्पीचेस ऐकतो ना, तेव्हा मला तात्पुरती धुंदी चढते आणि मला तात्पुरतं वाटतं की मी माझं जे उद्दिष्ट आहे ते गाठायच्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करतो, काहीतरी काम करतोय. पण ती व्हिडिओ जिथे संपते तिथं माझं काम थांबतं. मला तात्पुरती धुंदी आलेली असते की मी काम केलंय काहीतरी आणि प्रोग्रेस मात्र झिरो झालेली असते. असं ते एक नेहमी वाक्य म्हटलं जातं ना की तुम्ही स्मार्ट वर्क करायला पाहिजे, हार्डवर्क नाही करायला पाहिजे. ते तसं नाही आहे. ते ॲक्च्युली बऱ्याचदा आपण आहे ना करेक्ट निर्णय कसे घेता येतील ह्याची वाट बघत बसतो. प्लॅनिंग विदाऊट ॲक्शन इज जस्ट हॅल्युसिनेशन. कोच त्याला जे सांगायचं तर ते सांगून जातो. तुझ्या बिझनेसला काय ॲप्लिकेबल आहे ते तुम्ही अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे. त्यांना असं वाटतं की व्हॅल्यूज आणि पर्पज डिराईव्ह करणं हे मोठ्या कंपन्यांची नाटकं. आम्हाला सारखं सांगितलं जातं आमच्या पिढीला, जॉब देणारे बनारे, हे जे फुकटचे सल्ले आणि मोटिवेशन आहे ना, यातनं खूप फसतात मुलं. स्क्रीनवरती जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा आपल्याला त्याची विड्थ कळते, रुंदी कळते. जेव्हा आपण स्क्रोल डाऊन करतो तेव्हा त्याची आपल्याला लांबी कळते. पण तुम्हाला एखाद्या गोष्टीतली खोली जर कळून घ्यायची असेल ना तर तुम्हाला पुस्तक वाचणं फार गरजेचं आहे असं मला नेहमी वाटतं. नमस्कार मंडळी, रिअल किस्सा या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. झाकीर खानची एक फार प्रसिद्ध कविता आहे. मैं शून्य पे सवार हूँ, बेअदब सा मैं खुमार हूँ, अब मुश्किलों से क्या डरूँ, मैं खुद कहर हजार हूँ, मैं शून्य पे सवार हूँ, मैं शून्य पे सवार हूँ, ऊंच नीच से परे मजाल हाथ में भरे, मैं लड़ रहा हूँ रात से मशाल हाथ में लिए, न सूर्य मेरे साथ है तो क्या नई ये बात है, वो शाम होता ढल गया, वो रात से था डर गया, मैं जुगनों का यार हूँ, मैं शून्य पे सवार हूँ, मैं शून्य पे सवार हूँ. आपल्या आयुष्यात कधीतरी असा एक पॉईंट येतो की जेव्हा आपल्याकडे काहीच नसतं, आपण अक्षरशः शून्यावर स्वार झालेला असतो. अगदी गाठीशी काही नसतं, ना पैसा असतो, अनुभव असतो, ना शिक्षण असतं. अशा वेळी जर समजा माझ्या डोक्यात असा एक विचार आला होता की झाकीर खानने त्याच्या मेहनतीच्या काळात तो जे काही काम करत होता त्या काळात स्ट्रगल करण्याऐवजी, काम करण्याऐवजी, मेहनत करण्याऐवजी समजा संदीप माहेश्वरी, विवेक बिंद्रा यांच्यासारखा एक घाऊक मोटिवेशनल गुरु शोधला असता तर तो आज कुठे असला असता. आपल्याही आयुष्यात असे अनेक क्षण येतात आणि त्यावेळेस आपण अशा कोणत्या तरी गोष्टींच्या मागे लागतो आणि जो आपला उमेदीचा काळ असतो तो गमावून बसतो. तर याच विषयावर बोलण्यासाठी बाजारात जे आज घाऊक मोटिवेशन उपलब्ध आहे त्यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राजेशजी मंडलिक. ते सेटको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे CEO आणि MD आहेत. प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि तरुणांना वेगवेगळ्या विषयांवर, विशेषतः उद्योजकतेबाबत ते मार्गदर्शन करत असतात. तर बाजारात जे घाऊक आजकाल मोटिवेशन उपलब्ध आहे तर त्याचा ॲक्च्युअल फायदा होतो का? कसं आहे, मोटिवेशनचं एक फार वेगळंच एक स्टॅटिस्टिक्स आहे. म्हणजे हे कुठे लिहिलेलं नाही आहे. मला असं वाटतं की हे मीच अंडरस्टँड केलेलं आहे. कुठलाही आपण जेव्हा मोटिवेशनल स्पीच एखादा ऐकतो तर त्याच्यातल्या 50% लोकांना ॲक्च्युली मुळात ते पटतच नसतं तसं बघायला गेलं. पुढचे 25% लोक ते ऐकण्यापर्यंत त्या स्पीचच्या बरोबर असतात ॲक्च्युली. त्याच्या पुढचे अजून 20% लोक ॲक्च्युली बाहेर गेल्यानंतर थोडंसं त्याच्यावरती काम करतात आणि ज्या वेळेला त्यांना त्याचे ॲक्च्युली रिझल्ट्स मिळायला चालू होतं त्यावेळेला ते गिवअप करून टाकतात. त्यावेळेला ते त्याच्यावरती जे ॲक्च्युअल काम करायला पाहिजे मोटिवेशन संपतं तिथे, मोटिवेशन संपतं त्यांचं. संपतं. आणि ॲक्च्युली 4 ते 5%च लोक खऱ्या अर्थाने त्याचा फायदा उठवतात. त्याचा फायदा ॲक्च्युली तेव्हाच मिळतो ह्या सगळ्या मोटिवेशनल जे काही बोलणी चालतात ती. आता त्याच्यामध्ये त्या कंटेंटमध्ये किती ताकद आहे तो आपण बाजूला ठेवू किंवा त्याच्याबद्दल नंतर बोलू आपण. पण मुळात 4 ते 5%च लोक त्याच्यावरती काम करतात आणि म्हणून असं म्हटलं जातं की जगात 4 ते 5% लोक यशस्वी आहेत म्हणून. कारण ते कुठून तरी त्यांनी ते घेतलेलं असतं आणि त्याच्यावरती काम करणं महत्त्वाचं असतं. म्हणजे मी मोटिवेशनल स्पीचेसच्या विरुद्ध अजिबात नाही आहे, पण देणारा तर सांगून जातो त्याला जे काय सांगायचं ते.
सगळं मोटिवेशनचं काम तेव्हा चालू होतं जेव्हा घेणारा त्याच्यावरती काम करतो. आमचं काय झालंय ना, म्हणजे आमच्या जनरेशनचं जे इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती जे रील आम्ही स्क्रोल करत असतो, सगळ्यांना म्हणजे 99% मुलांना मुलींना हेच रील दिसत होते की दीज 10 थिंग्स विल चेंज युअर लाईफ इफ यू डू दीज 5 थिंग्स, आणि मग अगर आप ये करोगे तो ये चीजें करोगे तो आप सक्सेसफुल बन जाओगे, आणि मागे एकदम छान असं सुदिंग म्युझिक, आणि ते मग आम्ही सगळे असं ते म्हणजे माझं पर्सनल पण तेच झालंय. मग त्या आठवडाभर एकदा असं सगळं बघितलं, रील सेव्ह करून ठेवलं, आणि एकदम मोटिवेशनने नाही मग मला आता शरीरच कमवायचंय, मग मी स्वतःवरती काम करणार, हे सगळं झालं असं की मोटिवेशन मिळालं. पण नंतर लक्षात आलं की नाही, ज्या 10 गोष्टी करायला लावल्यात ना त्यासाठी मला शिस्त लागते, त्यासाठी मला सातत्य पण लागतंय, आणि परसिस्टन्स, ह्या सगळ्या गोष्टी लागतात. म्हणजे मोटिवेशन तिथेच राहिलं आता. आणि मग त्यानंतर माझ्यात आता निराशा आली, यार हे नाही जमत आहे मला. ह्या मोटिवेशनचं आहे ना, कुणालाही म्हणजे युनिव्हर्सल लॉ नाही आहे तो. म्हणजे जे तुला लागू होतं ते अजिंक्यला कदाचित लागू नाही होणार, आणि जे त्याला भावतं किंवा जे त्याच्यावरती काम करतं ते कदाचित तुला ऍप्लिकेबल होऊ नाही शकत. त्याच्यामुळे ते जे होलसेलमध्ये आपल्याला ते जे कोट्स येतात ना, त्याच्यातले काही ते सगळ्याच कोट्स आपल्यासाठी ऍप्लिकेबल असतात अशातला काही भाग नाहीये. बरोबर. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ते जे तू नंतरचे जे 3 मुद्दे बोललास, परझर्वरन्स, त्याच्यावरती बोलू आपण अजून जास्त. त्याच्यानंतर शिस्त, निर्णय क्षमता, हे जास्त महत्वाचे असतात. तर त्या सगळ्या कोट्सना जसंच्या तसं किंवा इव्हन स्पीकर्सना जसंच्या तसं फॉलो करण्यामध्ये काही मतलब नसतो. त्याच्यासाठी स्वतःची थॉट प्रोसेस डेव्हलप करणे, आपली पर्सनॅलिटी काय आहे आणि त्या पर्सनॅलिटीच्या अनुषंगाने त्याच्यावरती सातत्याने काम करणे, त्या कोट्स आणि ते जे काही आपल्याला नॉलेज मिळतं त्याच्यातनं, तर त्याचं रूपांतर यशस्वीपणामध्ये होऊ शकतं. ही पॉसिबिलिटी तयार होते, गॅरंटी नाहीच आहे, ही शक्यता तयार होते. जेव्हा मी मोटिवेशनल व्हिडिओज बघतो, स्पीचेस ऐकतो ना, तेव्हा मला तात्पुरती धुंदी चढते आणि मला तात्पुरतं वाटतं की मी माझं जे उद्दिष्ट आहे ते गाठायच्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करतो, काहीतरी काम करतोय. पण ती व्हिडिओ जिथे संपते तिथं माझं काम थांबतं. मला तात्पुरती धुंदी आलेली असते की मी काम केलंय काहीतरी, आणि प्रोग्रेस मात्र 0 झालेली असते. तर आणि आता हे सोशल मीडियाच्या युगात तर आणखी इझी झालंय तसं मोटिवेशन मिळवणं आणि तसं फील करून घेणं. बऱ्याचदा असं होतं की तू म्हटलं तसं मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी एखादा रील सेव्ह केलेला असतं आपल्या याच्यावर काम करायचं म्हणून, आणि ते यावर्षीच आठवतं की आपण 2 वर्षापूर्वी एक रील सेव्ह केलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला काम करायचं होतं. म्हणजे प्रॉब्ली यू पीपल ऑल्सो वुड नॉट ॲग्री. आणि हा आरोप आता आम्ही 50शी माझी क्रॉस झालेली आहे, नंतर आम्हाला असे फुकट सल्ले देण्याचं लायसन्स मिळालेलं असतं. त्याच्यामुळे युजली आमच्यावरती एक असा आरोप केला जातो की, आणि तो पिढ्यानपिढ्या हा आरोप होतो की आधीच्या पिढीवरती पुढच्या पिढीला काही कळत नाही असा एक नेहमी आरोप केला जातो. फक्त तो आरोप ठीक आता असेल त्याच्यात तथ्य, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की ते चूक असेल म्हणून, पण तरीही काय आहे की ह्या ऑडिओ व्हिज्युअलला आहे ना, माझ्या मते खूप जास्त महत्त्व आलंय त्याच्या ॲक्च्युली त्याच्या ताकदीपेक्षा. असं ते एक नेहमी वाक्य म्हटलं जातं ना की तुम्ही स्मार्ट वर्क करायला पाहिजे, हार्डवर्क नाही करायला पाहिजे. ते तसं नाही आहे. ते ॲक्च्युली तुम्ही हार्डवर्कच्या सोबतीला हे जे स्मार्ट टूल्स आत्ता अवेलेबल झालेले आहेत, मोबाईल म्हणा, बाकी अजून काही आपल्या सॉफ्टवेअर्स म्हणा, ERP म्हणा, CRM म्हणा, म्हणजे तुम्ही व्हिजिट न करता कस्टमरकडे तुम्ही CRM वापरून सेल्स नाही मिळवू शकत, तुम्हाला व्हिजिट ही करावीच लागते. तर त्याच्यामुळे त्या ऑडिओ व्हिज्युअल ह्या प्रकाराचा मदत घेण्याच्या आधी जे आपला नॉलेज बेस जो आहे तो पक्का करणं फार गरजेचं आहे. आणि तो नॉलेज बेस हे माझ्या मते, मे बी आय माइट बी ओल्ड स्कूल ऑफ थॉट, पण तो ही जी आपली कन्व्हेन्शनल प्रोसेस जी आहे शिक्षणाची, तिच्यात परत त्याच्यातही अनेक वादविवाद आहेत, पण ती कन्व्हेन्शनल प्रोसेसच महत्वाची आहे. तर ज्याला कुठल्याही गोष्टीसाठी ना एक मदर
इंडस्ट्री किंवा मदर प्रोडक्ट म्हणतो आपण, किंवा आपल्या कम्प्युटरमधला मदरबोर्ड की जो सगळं प्रोसेसिंग करत असतो, त्या पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या थॉट प्रोसेसच्या मागे एज्युकेशन, आणि ते एज्युकेशन तुम्हाला शाळा कॉलेजमध्येच मिळालेलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही दुसरीकडनंही कुठनंही मिळू शकतं. इनफॅक्ट हे जे आत्ताचं हे न्यू एज सगळं जे आहे प्लॅटफॉर्म अवेलेबल झालं आहे, मिस्टर गुगल आणि बाकी ऑडिओ व्हिज्युअल, याची आपण मदत घेऊ शकतो. मी स्वतःसुद्धा बरंच काही काही गोष्टी ऐकत असतो. पण त्याच्या आधी मात्र तो जो नॉलेज बेस जो आहे तो पक्का करणं फार गरजेचं आहे. जेव्हा ज्याला आपण विचारांची बैठक म्हणतो ती अप्रोप्रिएट असणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग त्या ऑडिओ व्हिज्युअल्सचा काही फायदा नाही. येस, म्हणजे यात आणि पर्पज शोधणं किती महत्वाचं असतं, किंवा आपण एखादी गोष्ट करतोय त्यातल्या आपल्या बेसिक उद्दिष्ट काय आहेत आपली आणि पर्पज काय त्यामागचं, ते महत्वाचं ठरतं का यश मिळवताना? तुला समजा कुठल्या गावाला जायचं आहे, बरोबर ना, आणि कंडक्टर आला तुझ्याकडे आणि त्यांनी तुला विचारलं की बाबा तिकीट काढायचं ना, तर मग कुठे जायचं आहे? येस. आणि तू जर म्हटलास त्याला की नाही मला माहिती नाही कुठे जायचंय ते, तर तो काय करेल? म्हणजे सो तुम्हाला पर्पज डिराईव्ह करण्याचा मतलब हाच आहे, त्याच्या मागचं फंडामेंटल हेच आहे की आपण ह्या पृथ्वीवरती आलोय तर बाकीच्या सगळ्या प्राण्यांसारखं आलो आणि गेलो असं होणार आहे की आपण काही आपली काही उद्देश घेऊन आहे, तर तो महत्वाचा आहे. फक्त ह्याच्या मागची गंमत अशी आहे की हे बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं तो शोधणं अवघड आहे. आणि परत मी त्या आधीच्या मुद्द्यावरती येतो, ते शोधण्यासाठी परत तुम्हाला जो नॉलेज बेस आहे, ती तुमची विचारांची बैठक जी आहे ती पक्की करणं गरजेचं. नाहीतर मग काय सगळीकडे पर्पज म्हटलं जातो आणि मग आपला पण पर्पज आपण शोधायला पाहिजे असे एक थिंकिंग प्रोसेस येऊ शकते. पण ते करण्याची पण एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट आहे. मग तो फॉर्मॅट काय आहे तर तो महत्वाचा आहेच, त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे. पण ते शोधणं अवघड आहे हेही तितकंच खरं आहे. आणि मग त्याच्यामध्ये फिलॉसॉफिकल अँगल आहे, त्याच्यामध्ये ॲक्च्युअल अमूर्त अँगल आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण तो महत्त्वाचा आहेच, त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं तो शोधणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि अवघड आहे, हेही मी तुम्हाला सांगतो. आणि नॉलेज बेस तुम्ही म्हटलं ना सर, तर त्यावर एक वाक्य आठवलं की नथिंग इज मोर कॉमन दॅन अनसक्सेसफुल मॅन विथ अ टॅलेंट. बरोबर. असं खूप घडतंय. आणि मग अरे यार माझ्यात पोटेन्शियल आहे यार, पण मला मिळतच नाही यार, माझ्यात सगळं आहे पण मला मिळतच नाही. मग अशा वेळेस आहे ना, मग ते मोटिवेशनच्या आफूची गोळी घेऊन ते बधीर झालेले असतात, असं खूप वेळा बघण्यात येतं. मग त्या मगाशी 3 गोष्टी बोललो ना, तिथे सगळं अडलेलं असतं. सगळ्यात पहिले एक लर्निंग, अनलर्निंग आणि रिलर्निंग ही प्रोसेस समजावून घेणं महत्त्वाचं आहे. आणि मी हे जेव्हा कॉलेजमध्ये जेव्हा बोलतो की खरं शिक्षण कॉलेज संपल्यानंतर चालू होतं, मग कॉलेजचे प्रोफेसर जरा थोडेसे डिस्टर्ब होतात ते ऐकल्यानंतर. पण मला मग मी तिथे हेच एक्सप्लेन केलं की कॉलेजमधलं लर्निंग हे महत्त्वाचंच आहे, पण अनलर्निंग आणि रिलर्निंग तर आम्हाला ॲक्च्युअल आम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाऊन तेव्हाच कळणार ना, त्याच्या आधी कसं काय कळणार. तर ती प्रोसेस समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि मग कसं होतं की त्याच्यातनं एक कायम आपण ती जी अनलर्निंग एकदा केलं की आपल्या डोक्यातलं सगळं जे आहे आत्तापर्यंत शिकलेलं ते एकतर आपण कोणाला तरी अनलर्निंग करायचं म्हणजे विसरून नाही जायचं, ते कोणाला तरी ट्रान्सफर करायचं. आणि मग तुमचा जेव्हा तो मेंदू रिकामा होतो मग तुम्ही काहीतरी नवीन शिकण्यासाठी तयार होऊन करू शकता. दुसरं मग एक जे शिस्त म्हटलं त्याला टँडम गोष्ट, त्याला पूरक गोष्ट की एक प्लॅनिंग एक फार महत्त्वाचं असतं. आणि तेही म्हणजे योजनाबद्ध नियोजन, अप्रोप्रिएट प्लॅनिंग हा एक दुसरा मला एक महत्त्वाचा आस्पेक्ट वाटतो, रादर क्वालिटी वाटते. तिसरं मग डिसिजन मेकिंग येतं त्याच्यामध्ये. आणि डिसिजन मेकिंगची गंमत अशी आहे की बऱ्याचदा आपण आहे ना करेक्ट निर्णय कसे घेता येतील ह्याची वाट बघत बसतो. तर तसं नसतं कधी ॲक्च्युली. जेव्हा आता आज वयाच्या 55-56व्या वर्षी जेव्हा असं म्हटलं जातं समजा की ह्याचे निर्णय बरोबर येतात, तर त्याच्या आधी मी असंख्य चुकीचे निर्णय घेतलेले असतात. तर ते
समजून घेणं गरजेचं. त्याच्यामुळे निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. म्हणजे आता मी कंपनी चालवतो, मला लक्षात येतं की अनेक लर्नेड आणि एक्सपिरियन्स लोक हे निर्णय घ्यायला कचरत असतात की ते चुकलं तर काय होईल. अर्थात तिथे बिझनेस ओनरचा पण सहभाग असतो, कारण ते चुकलं तर नॅचरली त्याचे कुठले तरी पैसे त्याच्यावर त्यांनी लावलेले असतात, त्याची नुकसान होण्याची शक्यता असते. तर बिझनेस ओनरची ती रिस्पॉन्सिबिलिटी बनते की त्यांनी स्वतःची रिस्क कॅपिटाईट वाढवायची असते. रिस्क कॅपिटाईट वाढवायची म्हणजे काय, तर कोणावरती जेव्हा आपण बेट लावतो तर ते तुमची रिस्क कॅपिटाईट वाढली म्हणजे. सो निर्णय क्षमता एक आहे. त्याच्या पुढचं त्याला पूरक अजून हे एकदा आलं की मग एक ज्याला आपण कृतिशीलता म्हणतो, म्हणजे इम्प्लिमेंटेशन. काय होतं की आपण खूप प्लॅनिंग 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 करतो, पण त्याला जर कृतिशीलतेची जर जोड दिली नाही तर मग ते प्लॅन डुईंग द थिंग, ऍक्च्युअल डुईंग द थिंग्स. म्हणजे मी एक असं गमतीत एक असं म्हणतो ना की ते बऱ्याचदा मला असं विचारलं जातं की हे एंटरप्रेनरशिप कुठे शिकता येईल. तर ॲक्च्युली द बेस्ट युनिव्हर्सिटी टू लर्न द बिझनेस इज टू डू बिझनेस. त्याशिवाय दुसरं काही नाही. ते कुठेही तुम्हाला असं शिकता येत नाही. ते किंवा शिकलं तरी त्याच्या मागे दुसरे जे आत्ता आपण जे बोलतोय ते आस्पेक्ट सगळे तुम्ही आत्मसात करायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा जो आहे, जो आपण आत्ता परझर्वरन्सचा बोललो, तू आता मगाशी म्हटलास की टॅलेंट आहे माझ्याकडे, पण मला असं वाटतं की त्या टॅलेंटला अनुरूप मला सक्सेस नाही मिळाला, असं एक बऱ्याच लोकांच्या याच्यात असतं. तर मी त्या लेखामध्ये सुद्धा त्या पिक्चरचा उल्लेख केला आहे. तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघा. फाउंडर नावाचं पिक्चर आहे, मॅकडोनल्ड्सच्या रे क्रॉकच्या जीवनावरती आधारित. आणि त्याच्यात रे क्रॉकच्या तोंडी एक वाक्य, परझर्वरन्स बीट्स जीनियस. आणि मी असे अनेक उदाहरणं माझ्या आजूबाजूला बघतो की जे त्यांच्या अकॅडमिक करिअरमध्ये कदाचित रँक 1 रँक 2 नसतील, मी स्वतःही नव्हतो कधी, पण ती लोक बिझनेसमध्ये अत्यंत सक्सेसफुल आहेत. आणि त्याच्या मागचं मला असं वाटतं की ही जी चिकाटी आणि पाठपुरावा आहे, आणि पहिल्या ह्या 3-4 गोष्टींना जोडून, आणि सगळ्यात शेवटचं त्याच्यामध्ये की एक आपण स्वप्न बघणं जे आहे जागेपणी, ते सोडलं नाही पाहिजे. असे मी अनेक उदाहरणं बघतो माझ्या आजूबाजूला की ज्यांनी 20-20 वर्ष म्हणजे बिझनेस चालू केला, त्यांनी तेव्हा ठरवलेलं होतं की माझी कंपनी अशी असेल. त्याला ते स्वप्न पूर्ण व्हायला 20 वर्ष, 20 वर्ष माणूस तो ते स्वप्न परसिव्ह करत होता. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या मोटिवेशनला ह्या अशा टँडम गोष्टी आहेत. नुसतं मोटिवेशन त्यानंतर सुरू होणाऱ्या गोष्टी म्हणू शकतो. एक्झॅक्टली. आणि जी शेवटची कडी सांगितली ना तुम्ही, मोटिवेशन नंतर ज्या 4, 6, 7, 8 गोष्टी असतील प्रत्येकाच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टी येतील. जी शेवटची गोष्टी की ऍक्च्युअल डुईंग द थिंग, त्याच्या आधीचे जे टप्पे आहेत ना साधारण, तर तिथपर्यंत कधी कधी मोटिवेशन पोहोचवतं आपल्याला. म्हणजे मी मोटिवेट झालो आज, मागचे 6 दिवस मी इतका मोटिवेट झालोय, वाचून, बघून, ऐकून, काहीतरी करून, आणि मग मी प्लॅन केलं, मग मी मित्रांना सांगितलं, मग मी ते लिहून मी ते सोशल मीडियावर अपलोड केलं की आय एम गोइंग टू डू दिस, दिस इज गोइंग टू बी माझं शेड्यूल. आणि त्यानंतर हळूहळू असं झालं की प्लॅन झाले पण त्यानुसार वर्क होत नाहीये, पण तरी वर्क होत नाही म्हणून मग मी नाराज पण झालोय, पण मला तो फील आहे की मी काहीतरी त्या दृष्टीने करतोय, तो फील आहे फक्त, पण ऍक्च्युअल गोष्ट मी करतच नाहीये. म्हणजे मी प्लॅन जवळ अडकलोय आणि लोकांना सांगण्यात अडकलोय, स्वतःचा राग करण्यात अडकलोय, आणि शेवटची कडी येतच नाही. सो ती सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे मी करणार आहे, मी प्लॅन केलेलं आहे, मी लिहून काढलेलं आहे, मी सोशल मीडियावरती टाकलेलं आहे की मी हे करणार आहे, हे काहीही कामाला येत नाही अनलेस यू डू द थिंग्स. हे आणि ते एक हेनरी फोर्डचं आहे मला असं वाटतं वाक्य ते, की तो म्हणतो की प्लॅनिंग विदाउट ॲक्शन इज जस्ट हॅल्युसिनेशन. ते तुम्ही फक्त रमता त्या गोष्टीमध्ये, पण ती प्रत्यक्षात येतच नाही. हा ज्याला सो कॉल्ड, बऱ्याचदा काय होतं की आपण ना ही जी
असं एक वर्गवारी करून टाकलेली आहे आपण की ही जी एक्स्ट्रॉर्डनरी लोक जन्माला आलेली आहेत सो कॉल्ड, हे हिरो म्हणूनच जन्माला आलेत असं आपल्याला वाटतं. जन्मताच त्यांचं सगळं, जन्मताच हा. त्यांचं असं नाहीये ऍक्च्युली. हे सगळ्यात पहिले आपण लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही, मी, बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स, मुकेश अंबानी, रतन टाटा हे जन्मले तेव्हा आपल्याला सगळ्यांना एकच हे दिलेलं होतं देवानी. त्याच्यानंतरचं जे अपब्रिंगिंग होतं, ती जी सोशल इकोसिस्टम आपल्या भोवती तयार होते आणि त्या सोशल इकोसिस्टमला आपण कशा पद्धतीने वापर करतो त्याच्यावरती पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे सामान्य प्रतिभेची लोक सुद्धा बदल घडवू शकतात. बदल घडवूच शकतात. असं एक कुठल्या तरी यांनी म्हटलेलं, आणि तेही मी त्या लेखामध्ये लिहिले की तुम्ही मला मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर पहिले 7 वर्ष तुम्ही त्याला माझ्याकडे द्या आणि तुम्हाला पाहिजे ते मी त्याला बनवून दाखवतो, असं म्हटलं जातं. थोडक्यात काय आहे, ती आपलं जे हिप्नोसिस आहे किंवा प्रोग्रामिंग आहे हे पहिल्या 7 वर्षातच घडतं की तुम्ही पुढे जाऊन काय होणार आहे. ह्याचा अर्थ असा आहे का की पुढे जाऊन चेंज नाही होणार, तर चेंज होतं पण त्याला कष्ट खूप लागतं. ते चेंज होतं ना. लाईक अगदी मी माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर मी काय बॉर्न बिझनेस करण्यासाठी माझा जन्म झालेलाच नाही आहे. वडील माझे MSCV मध्ये होते. मी तसा सगळी माझी मेंटॅलिटी ही नोकरदाराचीच आहे. पण ते झालं ना नंतर ॲट सम पॉईंट ऑफ टाइम चेंज झाली ती प्रोग्रामिंग सगळी. तर ते होतं चेंज, पण त्यासाठी कष्ट मात्र होतं. फक्त गंमत एक आहे त्याच्यामधली चांगली ही की एकदा तो चेंज झाल्यानंतर मात्र मग तो फार म्हणजे इट इज लाईक अ लेबर पेन. म्हणजे तो जो नवीन जन्म जो असतो ना तो फार फॅन्टॅस्टिक असतो, कारण तुमचं ट्रान्झिशन झालेलं असतं एका मानसिकतेतनं दुसऱ्या मानसिकतेमध्ये. ते फार इंटरेस्टिंग असतं. खूप सुंदर आहे लेबर पेन. तुम्ही ॲटिट्यूडच चेंज होतो तुमचा, कम्प्लीट ॲटिट्यूड चेंज होतं. आता हे सगळं करताना तुम्ही बरेच मुद्दे सांगितले की या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात जर यशस्वी व्हायचं असेल तर. पण आता हे MLM किंवा विवेक बिंद्राचं जे स्कीम होती किंवा अशा अनेक स्कीम्स आहेत, ईबीज आहे वगैरे वगैरे, ती ईबीज आता चालू की नाही माहीत नाही, पण या चक्रात बरीच तरुण मंडळी अडकतात. म्हणजे त्यात विशेषतः विवेक बिंद्राचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर त्यात त्याने बऱ्याच अशा लोकांना कोर्स विकला होता की ज्यांची वय 18 ते 25 दरम्यानची होती. म्हणजे ज्यावेळी त्यांनी ॲक्च्युली त्यांचं नॉलेज बेस पक्का करायला पाहिजे, काम करायला पाहिजे, कष्ट घ्यायला पाहिजेत, तेव्हा ते या गोष्टींच्या कच्छपी लागतात आणि मग उमेदीची वर्ष गमावून बसतात. तर या लोकांना काय सांगता येईल आपल्याला? आणि सर यालाच जोडून आहे ना अजून एक, तुम्हाला मोटिवेट काय करत असेल ना तुमच्या पिढीला? मला वाटतं ती परिस्थिती असेल किंवा आजूबाजूची लोक असतील. कारण की आता आम्ही मोबाईल घेतला तरी आम्हाला मोटिवेशनच्या गोळ्या अशा तोंडावर फेकल्या जातात. मला असं वाटतं की ज्या पिरियडमध्ये आम्ही जन्मलो, म्हणजे पर्टिक्युलरली 80च्या आधीचा जन्म जर बघितला तुम्ही लोकांचा, आणि त्यातही जर आपण फक्त बिझनेसच्या अनुषंगाने बोललो तर मोस्ट ऑफ अस आर ॲक्सिडेंटल बिझनेस ओनर्स, ॲक्सिडेंटल एंटरप्रेनर्स. वी हॅव मोस्ट ऑफ अस, म्हणजे मी असं म्हणजे, आणि त्याच्यातही मी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर बद्दल बोलतो. ज्यांच्या घरामध्ये बिझनेस आहे त्यांना तर ते मिळणारच आहे ते. तर आम्हाला मोटिवेशन वॉज ऑलवेज अन आयडिया. ओके. की ही आयडिया आहे, ही कदाचित मार्केटमध्ये चालू शकेल, हे मोटिवेशन होतं. मला फक्त बिझनेसच करायचा आहे, बाकी मला काही करायचंच नाही आहे, किंवा मला 2-3 इन्कम सोर्सेस वयाच्या 22व्या वर्षापासूनच चालू व्हायचे वगैरे, ही आमची कधीही थॉट प्रोसेस नव्हती. तर मला म्हणजे आता हा प्रश्न विचारल्यानंतर मी स्क्रोल डाऊन केलं की एक्झॅक्टली काय असेल. तर माझी केस किंवा माझे जे समवयस्क बिझनेसमन्स आहेत, जेवढे मी त्यांना आत्ता स्क्रोल डाऊन करून त्यांच्याबद्दल आठवायचा प्रयत्न करतो, तर हे सगळेजण ॲक्सिडेंटल एंटरप्रेनर्स आहेत. तर मोटिवेशन ही आयडिया आहे. पण आता आमच्या वयात तसं नाही. म्हणजे जे अजिंक्य म्हटलं ते विवेक बिंद्रा किंवा तिची प्रकरणं झाली, आता कोचिंग हा जो प्रकार आहे ना, हा ट्युशनपेक्षा वेगळा आहे. कोचिंग हे ऑलवेज इंडिव्हिज्युअल असतं. ओके. ते असं मास स्केलमध्ये नाही होऊ शकत. तिथे तुम्हाला इन पर्सन डायलॉग हा व्हावाच लागतो. राईट. ओके. कारण जसं मी मगाशी सांगितलं ते ॲक्च्युली प्रिस्क्रिप्शन आहे. ज्या तुला गोष्टी मी मगाशी म्हटलं ना की ज्या तुला ॲप्लिकेबल आहे ते आलं नाही ना. मी तुम्हाला दोघांना एकच गोष्ट नाही सांगू शकत. राईट. वन ऑन वनच तुम्ही. कोचिंग हे तसंच आहे. म्हणजे मी तुझी केस अंडरस्टँड करून तुला मी अप्रोप्रिएटली सांगणार, ह्याची केस अंडरस्टँड करून. हे जे तुम्ही ह्यानी घाऊक भावात विचार, तर घाऊक भावामध्ये तुम्ही तराजूमध्ये सगळ्यांनाच नाही तोलू शकत त्याच्यामध्ये.
तर त्याच्यामुळे ते तसं वर्कआउट नाहीच होणार आहे, हे सगळ्या युवकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही मेंटर शोधा ना, त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे, पण तुम्ही त्यांच्याशी 1-to-1 डिस्कशन हे करायलाच पाहिजे. कारण तुमचा तो स्पेसिफिक प्रॉब्लेम असतो. हा म्हणजे आजार ही निगेटिव्ह टर्म झाली, पण हा तुमचा स्पेसिफिक तो तुम्हाला, जसं आपण आजारी असतो ना, आपण सांगतो की मला ताप आला आहे किंवा माझं डोकं दुखतं आहे. सगळ्यांना डॉक्टर सेम प्रिस्क्रिप्शन देतो का? नाही देत. सेम कोचिंगचं आहे त्या ह्याच्याने. माझे बिझनेसचे इश्यूज वेगळे असतील, राईट. आणि समजा तुम्ही कोचिंग घेतलंच, समजा क्लासमध्ये घेतलं कोचिंग, तर जसं मगाशी सांगितलं, तो कोच त्याला जे सांगायचं ते सांगून जातो. तुझ्या बिझनेसला काय ॲप्लिकेबल आहे ते तुम्ही अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे, आणि त्याच्यानुसार तुमची जी ॲक्शनेबलची जी काय हे आहे, टू डू लिस्ट आहे ॲक्शनेबलची, ती डिसाईड व्हायला पाहिजे. आणि परत आपण तिथेच येतो आणि परत ॲक्शन्स घ्यायला पाहिजे. परत ती नुसती लिस्ट करून फायदा नाही. तुमच्या कंपनीमध्ये सर आमच्या वयाची मुलं असतील 30, तुझ्याच वयाची मुलं, ॲव्हरेज एज माझ्या मते 30-32, 28. तर तुम्हाला असे काही ऑब्झर्वेशन्स आहेत का त्यांच्याबद्दलची, काम करत असताना, नोकरी करत असताना? नाही, त्यांच्याबद्दलचे ऑब्झर्वेशन्स तर आहेत, पण त्याच्यावरती बोलण्याच्या ऐवजी आम्ही हा प्रॉब्लेम कसा ओव्हरकम केला ते मी सांगू इच्छितो. तर इथे तू जो मगाशी अजिंक्य म्हटला ना की पर्पज, आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतोय की व्हॅल्यूज, सिद्धांत ज्याला म्हणतो आपण. आणि मग काय होतं की इतकं ती पॉवरफुल टूल आहे ॲक्च्युली. आणि ते कसं ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. लाईक फॉर एक्झाम्पल, आत्ता माझ्या कंपनीला असे 21 वर्ष झालेले आहेत. 21 वर्ष माझी कंपनी मार्केटमध्ये आहे. याचा अर्थ असा आहे की कस्टमरनी ॲक्सेप्ट केलेलं आहे आमचं जे काही आम्ही ऑफरिंग करतो ते. अदरवाईज आम्ही सर्वाईव्ह नसतो झालो. आता कस्टमरनी ॲक्सेप्ट केलं म्हणजे काय, तर त्यांनी जे आम्ही काही त्याला बिझनेस चालू केला तेव्हा मी आणि माझ्या बिझनेस पार्टनरनी जे त्याला ट्रान्झॅक्शनल एक्सपिरियन्स दिले ते त्याला आवडलेले आहेत, राईट. म्हणून त्यांनी आम्हाला पुढच्या ऑर्डर दिल्या ना. म्हणजे थोडक्यात ट्रान्झॅक्शनल एक्सपिरियन्सला परत ह्या कंटेक्समध्ये आपण जर बोललो तर ज्या काही माझ्या व्हॅल्यू सिस्टम्स आहेत त्या त्याला पटलेल्या आहेत, राईट. बरोबर. आता तुम्ही उद्या विचार करा की मी लोक घेतली आणि माझ्या इथलं ट्रेनिंग आणि ॲटमॉस्फिअर अशा पद्धतीने ठेवलं सगळं की माझे मुलं म्हणजे माझे एम्प्लॉईज ती सुद्धा सेम व्हॅल्यू सिस्टम डिस्प्ले करत असतील ट्रान्झॅक्शनमध्ये, तर कस्टमरला तेच फील येणार ना की ते राजेश मंडलिक किंवा प्रदीप वाघेलाशीच बोलतायत म्हणून, माझ्या बिझनेस पार्टनरशी, बरोबर, राईट. तर ते कल्चर इन्कल्केट करणं तुमच्या वर्किंग प्रिमायसेसमध्ये, त्याच्यासाठी तो पर्पज आणि व्हॅल्यूज डिफाईन करणं फार महत्त्वाचं असतं, राईट. कारण अदरवाईज मग कस्टमरला प्रत्येक वेळेस मलाच फोन करावा लागेल ना की अरे काय झालं, रिस्पॉन्स नाही मिळत आहे. पण जेव्हा तुमची मुलं, तुमची कंपनीतले एम्प्लॉईजच त्या पद्धतीने काम करतात तर आम्ही तशा पद्धतीने, सो त्यांचे, मी जसं म्हटलं ना की ते सगळेच म्हणजे फार कमी लोक असे एकदम रेडीमेड किंवा तयार होऊन येतात. आणि पर्टिक्युलरली मी MSMEला रिप्रेझेंट करतो, मीडियम अँड स्मॉल एंटरप्राइजेस. आम्हाला तर मोठाच प्रॉब्लेम असतो, कारण आमच्याकडे हे जी प्रीमियर इन्स्टिट्यूटमधली मुलं आहेत ती येत नाहीत. ती त्यांना टाटाज आणि नॅचरली बजाज ऑटो आणि हे जे मोठे ब्रँड्स आहेत मेकॅनिकलमधले, आणि सध्या तर ते सॉफ्टवेअरचं पण एक प्रकरण चालू आहे, तर त्या आमच्याकडे तर नॅचरली Tier 2, Tier 3 सिटीजमधली आणि कॉलेजेस पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा ज्यांचं रँकिंग कमी आहे असेच लोक आमच्याकडे येतात. तर आम्हाला त्यांना तयार करायचं असतं. त्याच्यासाठी ही जी व्हॅल्यू सिस्टम आणि पर्पज डिफाईन करणं आमच्यासाठी इनफॅक्ट जास्त महत्त्वाचं असतं. आणि हा मुद्दा बरेच MSME ओनर्स विसरतात, कारण त्यांना असं वाटतं की व्हॅल्यूज आणि पर्पज डिराईव्ह करणं हे मोठ्या कंपन्यांची नाटकं आहेत. तसं नाही आहे. त्यांचं तर ब्रँड ऑलरेडी तयार झालेलं आहे, आम्हाला तयार करायचं आहे. आणि दुसरं मग मी तुम्हाला अजून एक सांगतो, एम्प्लॉईजसाठी, समजा तरुणाई आहे सगळी की जे जॉब शोधत आहेत, तर त्यांनी सुद्धा त्यांच्या व्हॅल्यूज आणि पर्पज डिफाईन करणं याच्यासाठी महत्त्वाचं असतं की ते जाऊन समजा इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी विचारलं की तुमच्या व्हॅल्यूज काय. आणि जसं मी मॉडेस्टली किंवा हंबल ह्याने म्हणत नाही आहे, माझा हा स्ट्रॉंग बिलीफ आहे की जेवढी गरज आम्हाला
लोकांची असते ॲज अ एम्प्लॉई, हम्म. आणि जेवढं आम्ही ते स्क्रुटिनाइज करतो, पर्सनॅलिटी फिट आणि आम्हाला सगळं मॅच होणारा एक्सपिरियन्स, क्वालिफिकेशन आणि राईट, तेवढाच राईट हा इंटरव्ह्यूला पण असतो. जो इंटरव्ह्यू देणारा असतो त्यालाही तो राईट आहेच ना चांगली कंपनी शोधण्याचा. हम्म. आता जेव्हा त्याच्या व्हॅल्यूज आणि त्या इंटरव्ह्युअरच्या व्हॅल्यूज ह्या जेव्हा मॅच होतात, नंतरचं मग त्या कंपनीमध्ये काम करणं हे एकदम सोपं होऊन जातं. म्हणून मगाशी तू जे म्हणलास ते इंडिव्हिज्युअल लेव्हलला सुद्धा जर तुम्ही शिकलो आपण की आपल्या व्हॅल्यूज काय आहेत आणि त्या जर त्या जिथे आपल्याला काम करतोय तिथं जर त्या मॅच होणाऱ्या असतील, सिंक असतील, तर काम सोपं होऊन जातं दोघांसाठी. नाहीतर मग फक्त आंधळेपणाने जायचं, जॉब इंटरव्ह्यू द्यायचा आणि जो पडेल तो पदार्थ जॉब घ्यायचा आणि मग पुढचं सगळंच वातावरण बिघडत जातं आणि कामही बिघडतं. कन्फ्लिक्ट्स होतात तयार. कारण समजा असे पलाशची ऑनेस्टी ही व्हॅल्यू आहे आणि तो माझ्याकडे आला आणि माझ्या कंपनीची ऑनेस्टी ही व्हॅल्यू नाही आहे. से फॉर एक्झाम्पल म्हणजे मी ऑर्डर्स मिळवण्यासाठी काही डिसऑनेस्ट मार्ग अपनावतोय आणि तू सेल्समध्ये जॉईन झालायस माझ्याकडे, तर तुझ्या मनामध्ये तर नेहमी कन्फ्लिक्ट राहणार ना. राईट, येत आहे लक्षात. राईट. सो ह्याच्यासाठी इंडिव्हिज्युअल लेव्हलला सुद्धा तरुणाईंनी जर आतापासून हे जर शिकलं, तर हे कॉलेजमध्ये नाही सांगत, पण हे जर आपण शिकलो की आपल्या व्हॅल्यूज काय आहेत आणि त्याला सिंक होणारा जर आपला जॉब प्रोफाईल निवडला, मग तो बिझनेस असू द्या की जॉब असू द्या. मी त्याही मताचा आहे की असं काही मी फक्त बिझनेसच करायचं वगैरे हे काही याच्यात काही तथ्य नाही आहे. तर तिथे तुम्ही त्याच्यासाठी त्याचं ते महत्त्व आहे ॲक्च्युली, जे तू मगाशी विचारलं. तथ्य नाही म्हटल्यानंतर मला आठवलं, आम्हाला सारखं सांगितलं जातं आमच्या पिढीला, जॉब देणारे बनारे, हे जे फुकटचे सल्ले आणि मोटिवेशन आहे ना, यातनं खूप फसतात मुलं. हे अजिंक्य म्हटलं ना जशी की उमेदीचं वय निघून जातं कधी कधी आणि मग गंमत अशी होऊन बसते की आता करायचं काय. मग ह्या सगळ्या गोष्टींचं अंडरस्टँडिंगच होत नाही. कसं आहे माहिती का, हा जो एंटरप्रेनरशिप सध्या जे चालू आहे ना खूप, आणि ह्याचाच शब्द वापरतो, घाऊक भावामध्ये चालू आहे. ॲक्च्युली एंटरप्रेनर हे नाम नाही आहे, हे विशेषण आहे. उद्योजक असणे हे तुम्ही जॉबमध्ये असताना सुद्धा तुम्ही उद्योजकतेचे गुण दाखवू शकता. तर तुम्ही एंटरप्रेनर बनाच ना, त्याला काही प्रश्नच नाही आहे. फक्त आता म्हणजे हे मी आता वेगळ्या अँगलनी बोलतोय. तुम्ही डिक्शनरीचा अर्थ काढला तर एंटरप्रेनर म्हणजे उद्योजक म्हणजे जो बिझनेस करतो असाच आहे, जो उद्योग करतो. पण तुम्ही जॉबमध्ये असताना सुद्धा हे एंटरप्रेनरशिपचे गुण जर आत्मसात केले तर दोन गोष्टी होतात त्याच्यामध्ये. एक तर तुम्ही त्या कंपनीतली असणारी मॅनेजरियल लॅडर जी आहे ती पटापट वरती चढता आणि मग एखाद्या कंपनीचा वयाच्या 35व्या 40व्या वर्षी व्हाईस प्रेसिडेंट असण्यामध्ये काय चुकीचं आहे? त्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे. नाहीतर मग तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करता. पण ते एंटरप्रेनरशिपच्या क्वालिटीज कुठल्या आहेत? त्या अनेक क्वालिटीज आहेत. त्याच्यातल्या 5 आपण मगाशी बोललो, 5 आणि त्याच्याशिवाय पण अजून आहेत. त्याच्यातल्या तुम्हाला कुठल्या लागू होतात आणि परत अगेन ती जी इकोसिस्टम जी आहे जिथे तुम्ही काम करता तिथे कुठले मॅच होत आहेत त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं ते. सर, हे मी अजून दुसऱ्या कोणत्या अँगलने बोललो ना की हे मोटिवेशन सारखं आदळत असतं अंगावरती, डोक्यावरती की हे बना, ते बना आणि हे करा, ते करा. यातनं उमेदीचं वय निघून जातं. बरोबर. म्हणजे तो सारासार विचारच होत नाही त्या काळात की आपल्याकडं बाबा माझ्यात तर नाही डिसिप्लिन किंवा मी प्रयत्न केलेत, म्हणजे स्वचा शोधच नाही लागत त्या दरम्यान आणि उमेदीचं वय जातं निघून. असं बऱ्याच मुलींचं झालंय. होतं ना. म्हणजे आता ते दुसरं त्या मोटिवेशनच्या ज्यातनं ते आजकाल चालू आहे MPSC UPSC, तिथे अनेक लोकांचे, माझ्या स्वतःच्या कंपनीत एक जण आहे की जो 5 वर्ष दिल्लीला जाऊन ज्याने ट्राय केला. आता नशिबाने त्याला नंतर जॉब करत करत तो माझ्याकडे आलाय आता आणि ही इज हॅपी ॲट माय वर्क प्लेस. याच्या आधीच्या तो एकदम डेंजरस कंपनीमध्ये होता. तर एक तर सगळ्यात पहिले आहे ना, काहीतरी बना याचं प्रेशर घेण्यामध्ये काही मतलब नाही. इट शुड बी मॅटर ऑफ प्लेजर नॉट प्रेशर. तर मला सगळ्यांना हेच एक सांगायचं की कुठल्याही गोष्टीचं बाबा हे व्हायलाच पाहिजे आयुष्यामध्ये याचं काही याची काही गरज नाही आहे ॲक्च्युली. आणि थोड्याफार फरकाने म्हणजे आता जसं त्या
3 इडियट्सबद्दल सुद्धा बरेच वाद प्रवाद असतात. कसं आहे, तुम्ही जर बघितलं ना तर 2 टाईपचे लोक असतात. एक जे ज्यांना आवडतं तेच काम मिळतं करायला, है ना, त्यांच्याबद्दल मला प्रेमच आहे, काही प्रश्नच नाही. आणि दुसरी कॅटेगरी अशी असते की जे काम मिळतं त्याच्यावरती लोक प्रेम करतात. ह्याच्यात फरक आहे. त्यांच्याबद्दल मला आदर आहे आणि मला आदर करणारी माणसं जास्त भेटली आहेत प्रेम करण्यापेक्षा. सो लाईक फॉर एक्झाम्पल, मी स्पिंडल या बिझनेसमध्ये आहे. मला माहितीच नव्हतं स्पिंडल काय आहे आणि ते काय कसं करतात. पण त्या प्रोसेस नंतर मग जसं आवडायला लागली ना ती प्रोसेस सगळी. आणि नंतर मग मला त्या स्पिंडलच्या व्यतिरिक्त मला बिझनेसची प्रोसेस आवडायला लागली. आता मी त्या स्पिंडलचा बिझनेस करू किंवा उद्या मला जर काही असं वाटलं तर मी ते हे करून कोणाला तरी हँडओव्हर करून अनलर्निंग करून मी दुसरं काहीतरी करण्याच्या याच्यावरती आलो आहे. तर ते फार महत्त्वाचं आहे. तर प्रेशर नका घेऊ कुठल्याही गोष्टीचं, एवढंच मला सांगायचं आहे. मोटिवेशनचं पण प्रेशर नका घेऊ. तो हे करतोय तर त्याचे 6 पॅक झाले म्हणून माझे 6 पॅक्स व्हायला पाहिजे, तो मॅरेथॉन पळतो म्हणून मी मॅरेथॉन असले कुठलेही प्रेशर घेण्यामध्ये काही मतलब नाही आहे. तुम्हाला तुमचं लाईफ ॲप्रोप्रिएटली जगण्यासाठी जे म्हणून काही करायचं. लाईक फॉर एक्झाम्पल, मी वर्कआउट जिममध्ये करायचो. मला डॉक्टरनी आत्ता सांगितलं की तू जिम नको करूस फॉर सम रिझन. मग मी योगासनं करतोय. पण असं नाही आहे ना की मला जिमच करायची बाबा, हे नाही ना, ह्याच्यामध्ये काही मतलब नाही. किंवा मी मला कधी कंटाळा तर मी आजकाल रेसकोर्सवरती पळतो. ठीक आहे ना, तेही ठीक आहे. सो असे वेगवेगळे ॲव्हेन्यूज ओपन ठेवायला पाहिजे आपण आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी. म्हणजे डेस्टिनेशनचा जास्त विचार न करता जर्नी कशी चांगली होईल ते बघितलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. तुमचं काम कसं चांगलं होईल, त्यातून आनंद कसा तुम्हाला मिळतील ते बघितलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. दिस इज दी पॉइंट ॲक्च्युली की आणि मार्ग सगळ्यांचे वेगळे असू शकतात ना. डेस्टिनेशन एक जरी असलं, आणि बरं हेही माहिती आपल्याला डेस्टिनेशन सगळ्यांचं एकच आहे, वैकुंठ. मार्ग फक्त आपल्याला तिथे पोहोचण्याचे वेगवेगळे आहेत आणि ते किती चांगल्या पद्धतीने आपण हे करू शकतो त्याच्यावरती सगळं डिपेंड. येस. मला एक आणखी एक प्रश्न होता की थोडं आपण बोललो त्यावर, पण हार्डवर्कला पूर्णपणे स्मार्टवर्कने रिप्लेस करता येतं का, किंवा हार्डवर्कला पर्याय नाही? मी सांगितलं ना, स्मार्टवर्क म्हणजे स्मार्ट हे जे इक्विपमेंट्स आत्ता आलेले आहेत हे टूल्स आहेत. येस. ही साधनं आहेत, ते साध्य नाही आहे. राईट. तर त्याच्यामुळे हे जे काय म्हणजे बेसिकली हा फोन जो आहे, से मोबाईल फोन, हा ॲक्च्युली माणसाला स्मार्ट बनवण्यासाठी झालेला आहे. पण झालाय तोच स्मार्टफोन झालाय आणि माणसं इडियट राहिलेली, असा काहीतरी विचित्र प्रकार झालेला आहे तो ॲक्च्युली. स्मार्ट टूल्स हे जे आहेत हे तुमच्या हार्डवर्कला सपोर्टिंग सिस्टम आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. त्याची रिप्लेसमेंट नाही, अल्टरनेटिव्ह नाही आहे त्याला. हार्डवर्कला अल्टरनेटिव्ह हे नाही आहे. हे त्याचं एक साधन आहे त्याला अजून थोडंसं तुमचं लाईफ सिम्प्लिफाय करायला. लाईक आता आपल्या सगळ्यांनाच, मी आता गेले 35 वर्ष पुण्यामध्ये राहतोय. मला पुण्यातला रस्ता तसा माहिती आहे. पण आता तो GPS झालाय ना तेवढा इंटेलिजंट की तो तुम्हाला कमीत कमी वेळेचं हे दाखवतो, सगळं करून देतो. मग वापरा त्याला, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. ते असा जर वापर केला तर ठीक आहे. पण उद्या ते जर नसेल तर मग मी पोहोचूच नाही शकणार का तिथे, तर तसं नाही चालत ना. त्याच्यामध्ये ते तुम्हाला ते करावंच लागणार. मला ह्या नेटवर्किंगमधनं कदाचित हे जे आत्ता आपण इन पर्सन टॉक केलं हे तुमच्या जास्त लक्षात राहील असं माझं पर्सनल मत आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो, ह्या याच्यापेक्षा सुद्धा पुस्तकं वाचून जास्त लक्षात राहील किंवा जास्त आपण ते फॉलो करण्याच्या टेंडन्सीमध्ये राहतो, असं एक माझं मत आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या फिजिकल गोष्टी ज्या आहेत ना त्या मला जास्त महत्त्वाच्या वाटतात. म्हणजे मला माहिती नाही, ते मी वाक्य हे पुष्कळ ठिकाणी वापरलेलं आहे आणि ते कधी ऐकलं, कुठे ऐकलं तेही माझ्या लक्षात नाही. पण
स्क्रीनवरती जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा आपल्याला त्याची विड्थ कळते, रुंदी कळते. कारण त्या स्क्रीनची जी विड्थ आहे म्हणजे मोबाईलची रुंदी आणि लॅपटॉपची रुंदी, जेव्हा आपण स्क्रोल डाऊन करतो तेव्हा त्याची आपल्याला लांबी कळते. पण तुम्हाला एखाद्या गोष्टीतली खोली जर कळून घ्यायची असेल ना तर तुम्हाला पुस्तक वाचणं फार गरजेचं आहे असं मला नेहमी वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, ज्ञान आणि माहिती ह्याच्यातला एक फरक समजून घ्यायला पाहिजे. आता जे आपल्याला मिळतंय ना ह्या सगळ्या ह्याच्यावरनं, ती माहिती आहे, ते ज्ञान नाही आहे. तर ज्ञानसाठी ह्या ज्या सगळ्या फंडामेंटल गोष्टीत, मूलभूत ज्याला म्हणतो आपण, त्याच राहतील. आणि ती थॉट प्रोसेस तयार होण्याच्या मागे दुसरं कारणही असं आहे की मी ज्या बिझनेसमध्ये आहे ते सुद्धा अतिशय मदर प्रोडक्ट आहे. म्हणजे त्या प्रोडक्टपासूनच पुढचे सगळे प्रोडक्ट्स बनतात. मी ज्या प्रोडक्टमध्ये डील करतो जेव्हा मला त्या मूलभूततेचं फार अप्रूप आणि आकर्षण पण आहे आणि त्याचं महत्त्वही मला चांगलं माहिती आहे. तर काही ज्या मूलभूत गोष्टी आहेत ना त्या मला असं वाटतं की अजरामर आहेत. त्या मला नाही वाटत रिप्लेस होऊ शकतील कशाने. किती येऊ द्या टेक्नॉलॉजी, तुम्ही आज AI येऊ द्या, ML येऊ द्या, पायथन येऊ द्या, अजून काय काय नवीन सगळं येऊ द्या, पण ज्या फंडामेंटल गोष्टी आहेत त्या नाही बदलणार. त्या आपण नाही सोडायला पाहिजे आणि त्याचं ॲडॅप्शन करून ह्याचा त्याला पूरक सपोर्ट घ्यावा अशी लाईफस्टाईल करावी असं माझं मत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मजा आली खूप गप्पा मारायला. थँक्यू व्हेरी मच. मला सुद्धा हे प्रश्न तुमच्यासारखे यंगस्टर्स विचारतील असं मला कधीही वाटलं नव्हतं. युजली थोडेसे अगेन आमची अशी चर्चा माझ्या वयाच्या लोकांच्या बरोबरच होते. आज तुमच्यासारख्या यंगस्टर्स लोकांनी मला प्रश्न विचारले. परवासुद्धा एका भाषणाच्या ठिकाणी यंग मुलीने अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले. सेम तिने विचारलं की तुम्हाला मोटिवेशन कुठनं मिळालं, आम्हाला तर सगळं हे आहे. सेम प्रश्न तिने विचारलं. सो आय एम हॅपी की ॲटलिस्ट ग्रुप ऑफ पीपल ऑर सम पार्ट ऑफ सोसायटी इज थिंकिंग अबाउट इट. आणि ती तुमच्यासारखी ट्राईब वाढावी असं माझं स्वतःची इच्छा आहे. आणि इनफॅक्ट त्याच्यासाठीच मी हे तुमच्या पॉडकास्टचं निमंत्रण आत्ता ॲक्सेप्ट केलं. सो थँक्यू व्हेरी मच फॉर. थँक्यू. आणि जर तुम्ही ट्राईब म्हटलं तर आमचे ऑडियन्स तो ट्राईबचाच भाग आहे आणि आवडतं त्यांना असं ऐकायला बघायला. सो थँक्यू, तुम्ही आलात. थँक्यू, मजा आली. थँक्यू. आपली रिअल किस्सा ट्राईब वाढवण्यात तुम्ही मदत करालच. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा रिअल किस्सा. धन्यवाद.